नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 49 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॉलेज बंद झाल्यावर सगळे घरात बसूनच अभ्यास करत होते. कोणी रूममध्ये, कोणी टेरेसवर अगदी शांत जागेत अभ्यास करत होते. प्रीती आणि नीताही रूममध्येच अभ्यास करत होत्या. प्रीती, सोनालीने ग्रुपवर पीडीएफ टाकलाय, पाहिलास का? प्रीती तेव्हा हलकेच मान डोलावत म्हणते, हो नीता, मी पाहिलाय तो पीडीएफ. मोबाईलची स्क्रीन वारंवार उजळत होती, कारण प्रीतीच्या ग्रुपमध्ये सगळेजण अभ्यास करताना जी प्रॉब्लेम येईल ते मेसेज करून एकमेकांना विचारत होते आणि सगळेजण एकमेकांना मदत करत होते. त्यांचे सगळे डाऊट क्लिअर करत होते. कधी सोनालीचे डाऊट, कधी केतकीचा फोटो, तर कधी ई नोट्स, असे सगळ्यांचेच मेसेज येत होते आणि सगळेजण अगदी सिरियसली परीक्षेच्या तयारीत होते. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. प्रीती आणि नीता दोघी आपल्या रूममध्ये बुक्स पसरवून अभ्यास करत बसल्या होत्या. नीताच्या हातात हायलायटर होतं आणि प्रीती तर एकच चॅप्टर वाचत बसली होती. पण त्यातल्या एका डायग्रामवरच ती अडकली होती. बराच वेळ ती त्याच पेजकडे बघत होती. तेव्हा नीता तिला विचारते, ए प्रीती, काय झालं? केव्हापासून तू एकाच पानात काय अडकली आहेस? तेव्हा प्रीती पेन हातात फिरवत म्हणाली, हा डायग्राम मला समजत नाहीये नीता. कितीही बघितला तरी कनेक्ट होत नाहीये. तेव्हा नीता लगेच म्हणते, बघू इकडे दे, मी बघते. नीता बुकमध्ये बघू लागली, पण तिलाही काही कळत नव्हतं. दोघींनी काही मिनिटं एकत्र एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना काही जमलं नाही. तेव्हा प्रीतीचा चेहरा थोडा खट्टू झाला. त्यावेळी ती थोडा विचार करते, तेव्हा तिला आतून जाणवतं, जर याचं उत्तर कोणाला येत असेल तर तो फक्त सतीश आहे. पण लगेच ती विचार करते, पण सतीशशी कसं बोलायचं? त्याच्याशी मी पुन्हा बोलायला लागले तर मला ते सगळं परत आठवेल आणि माझं अभ्यासावरून लक्ष विचलित होईल. पण ती परत विचार करते, पण उत्तर मिळणं पण महत्वाचं आहे. तेव्हा तिच्या डोक्यात विचार येतो, आपण त्याच्याशी फोनवर नाही बोलायचं, पण मेसेज करून विचारू शकतो. मेसेजवरून पण तो मला याचं उत्तर देऊ शकतो. काय करू? त्याला मेसेज करू का आता? तिकडे सतीश आणि कार्तिकच्या घरी सुद्धा अभ्यासाचा माहोल होता. संध्याकाळ झाली होती. सतीश आणि कार्तिक दोघांनीही आपापली पुस्तके, नोट्स, रंगीत पेन, हायलायटर समोर पसरवले होते. रूममध्ये फक्त स्टडी लॅम्पचा पिवळा प्रकाश होता आणि दोघेही अगदी सिरियसली अभ्यास करत होते. तेव्हा थोड्या वेळाने कार्तिक मोठं उसासा टाकत म्हणाला, अरे यार, MBA मध्ये एवढा अभ्यास कोण करतं? पण करावंच लागणार, नाहीतर पेपरमध्ये आपली वाट लागेल. सतीश हसत म्हणाला, काय करणार कार्तिक? पास व्हायचं असेल तर हे सगळं सोसावंच लागेल. सतीश आणि कार्तिक रूममध्ये पसरलेल्या पुस्तकांच्या ढिगात अभ्यासात अगदी बुडाले होते. खिडकीतून हलका वारा आत येत होता. टेबलावर 2 गरम चहाची कपं होती आणि दोघांचेही चेहरे सिरियस मोडमध्ये होते. थोडा वेळ शांतता असते. दोघेही आपापल्या नोट्समध्ये गुंग होते. पण ही शांतता कार्तिक किती वेळ सहन करणार? तो पेन टेबलवर ठेवतो आणि मस्तीखोर चेहऱ्याने म्हणतो, ए सतीश, इतकं शांत बसू नकोस रे. एवढा ताण घेऊन पास होणार नाहीस. कमीत कमी तोंड तरी उघड, नाहीतर मीच माझ्याशी बोलत बसेन आता. सतीश हलकस हसतो, शांत बस रे, 2 तास तरी नीट अभ्यास करू दे. तेव्हा कार्तिक पुन्हा गमतीने म्हणतो, हो रे बाबा, पण इतका शांत राहिलास तर मला वाटायला लागेल की तू एखाद्या गंभीर भाषणाच्या तयारीत आहेस. तेव्हा दोघे हसतात. वातावरण हलकंसं होतं, पण तरीही अभ्यास सुरूच असतो. तिकडे प्रीती थोडा विचार करते आणि ती फोन हातात घेऊन सतीशला मेसेज करते. सतीश आणि कार्तिकचं बोलणं सुरू असतं तेवढ्या सतीशच्या मोबाईलवर टिंग असा आवाज होतो. तेव्हा कार्तिकने लगेच मिश्किलपणे मान वर करून सतीशला विचारलं, कोण रे हा? एवढ्या अभ्यासाच्या वेळी मेसेज करतोय? सतीश फोन उचलून लगेच स्क्रीनवर पाहतो तर प्रीतीचा मेसेज असतो. तो थोडा थबकतो, पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. कार्तिकने ते पाहताच टाळी मारली, अरे बापरे, हा तर प्रीतीचा मेसेज आहे. चल सतीश, आता बघ काय म्हणते तुझी मॅडम. तेव्हा प्रीतीने लिहिलेलं असतं, हा डायग्राम बघ ना, समजत नाहीये, हा बरोबर आहे का? सतीश मोबाईल बघता क्षणभर थांबला. त्याने खोल श्वास घेतला आणि शांतपणे उत्तर दिलं, हो, हा दुसऱ्या पानावरचा आहे. वेट कर, फोटो पाठवतो. त्याने लगेच आपल्या नोटबुकचा फोटो काढून तिला पाठवला. थोड्या वेळाने प्रीती मेसेज करते, थँक्यू, पण हा पार्ट सुद्धा कन्फ्यूज करतोय. एक्झामला आला तर कसा लिहू? हा मेसेज वाचता सतीच्या चेहऱ्यावर एक शांत नाजूक भाव येतो. त्याच्या मनात जरा उबदारपणा पसरतो. कितीही राग असला तरी माझ्यावरचा विश्वास अजून कमी झाला नाही, तो मनातच हळूच म्हणतो. तो लगेच टाईप करतो, सिंपल लिहायचं, मी नोट्समध्ये मार्क केलंय, पाहून घे.
प्रीती टाईप करते, ठीक आहे मी बघते. शेवटी सतीश प्रीतीला मेसेज करतो, प्रीती तुला डाऊट असेल तर तू कॉल करू शकतेस. त्यावेळी आपण फक्त स्टडी डिस्कस करू. सतीचा हा मेसेज वाचताच प्रीतीला नकळत हसू येतं. व्हॉट्सअपमधून बाहेर येत असताना प्रीती सतीच्या डीपीकडे बघते. त्याने लोणावळ्यातला फोटो डीपीला लावलेला असतो. त्या फोटोकडे प्रीती काही क्षण बघते तेव्हा तिला काहीतरी वेगळंच जाणवतं. ती सतीच्या फोटोकडे एकटक बघत असते. तेवढ्यात नीता प्रीतीला हाक मारते, प्रीती चहा पिऊ या बाहेर ये. तेव्हा प्रीती आले आले म्हणत मोबाईल लगेच बंद करते आणि बाहेर जाते. सतीश प्रीतीची ही चाट अगदी साध्या छोट्या वाक्यातच चालली होती. दोघांनीही मुद्दाम जास्त शब्द वापरले नव्हते, कारण त्यांना तशी गरजच वाटली नव्हती. भावना दोघांकडेही खोलवर होत्या, पण त्या थेट मेसेजमध्ये उमटल्या नव्हत्या. त्या जणू शब्दांच्या आड दडून बसल्या होत्या. तरीही त्या शांत सोप्या उत्तरामधून एक न बोललेली काळजी, एक हलकीशी ओढ स्पष्ट जाणवत होती. जणू दोघेही न बोलताही एकमेकांना समजून घेत होते. या शांत मेसेजमध्ये एक हलकी नाजूक सुरुवात दडलेली होती. जणू त्यांच्या गैरसमजाच्या नात्याला पुन्हा एक छोटं दार उघडलं होतं. प्रीतीने विचारलेला छोटासा प्रश्न आणि सतीशने दिलेलं शांत उत्तर, यामुळे दोघांमध्ये एक नवीन प्रवास हळूहळू सुरू होत असल्यासारखं वाटत होतं. सतीश अभ्यासात बसलेला असतो. तेवढ्यात कार्तिक आत येतो आणि खट्याळ नजरेने त्याला विचारतो, सतीश, तुझ्या चेहऱ्यावर आज जरा वेगळी स्माईल दिसते. काय रे, प्रीतीने मेसेज केला म्हणजे राग कमी झाला बहुतेक. सतीश पुस्तक बंद करत हसतो. तेव्हा सतीश लगेच आनंदाने म्हणतो, हो, बहुतेक तिचा राग थोडा कमी झालाय. अभ्यासासाठी का होईना, पण तिने मला स्वतःहून मेसेज केला. हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. तिला माझ्याशी बोलायची इच्छा झाली, हे मला जास्त आनंद देतं. तेव्हा लगेच कार्तिकही हसत म्हणतो, अरे वा, म्हणजे आता राग 100% 85% आला. मोठी प्रगती सतीश. उद्यापासून ती तुझ्याशी 2 मिनिटं तरी नॉर्मल बोलेल आता. कार्तिकची ही रागांची टक्केवारी ऐकून सतीश लगेच हसत म्हणतो, अरे कार्तिक, मला एवढंच पुरेसं आहे आता. तिचं ठीक आहे असं वाचूनही मी खुश होतो. बाकी सगळं नंतर पाहू कार्तिक. आधी ती थोडी नॉर्मल बोलायला लागली, हीच माझ्यासाठी जमेची बाजू आहे. कार्तिक तेव्हा सतीशला अजून चिडवत म्हणतो, सतीश, तुला तिच्या मेसेजने एवढा आनंद झाला आहे आणि असे मेसेज तुला येत राहिले तर तुझं टाइम टेबलच बदलेल. म्हणजे सकाळी प्रीतीचा मेसेज, दुपारी प्रीतीचे डाऊट्स, संध्याकाळी पुन्हा प्रीतीचाच विचार आणि अभ्यास. कधी वेळ मिळेल तेव्हा. तेव्हा सतीशलाही हसू आवरत नाही, कारण कार्तिकने जरी हे फक्त चिडवलं असलं तरी त्यातलं अर्ध खरं आहे हे त्यालाही माहीत होतं. शेवटी परीक्षेचा दिवस उजेडला आणि सगळ्यांची धावपळ सुरू झाली. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन, उत्सुकता आणि थोडी घाबरगूब होती. कॉलेजच्या गेटवर तर आज वेगळीच धावपळ दिसत होती. कुणी बॅग हातात झुलवत होतं, कुणी ई नोट्स मोबाईलवर स्क्रोल करत होते, तर कुणी शेवटचं डायग्राम एका मिनिटात कसं समजावू यावर भांडत होते. तेव्हा सोनाली ओरडली, ए माझी पेन पॅक कुणी पाहिली का? माझ्या बॅगेमध्ये नाहीये. तेव्हा केतकी हसत म्हणाली, तुझ्याकडे कधी काही ठरलेल्या जागेवर असतं का? नीताने मोबाईल हलवत विचारलं, हे बघ प्रीती, हा फॉर्म्युला बरोबर आहे का? मी अजूनही कन्फ्यूज आहे. सगळ्या एकमेकींवर बोलत हसत धावतच पुढे गेल्या. प्रीती मात्र शांत, काही न बोलता फक्त प्रश्नपत्रिकेचा विचार करत चालत होती. थोड्याच वेळात बेल वाजली. सगळ्या मुलींनी एकमेकींना बेस्ट लक म्हणून आपापल्या क्लासरूमकडे गेल्या. सगळेजण आपापल्या सीटवर शांत बसले होते. पेपर हातात घेताच एक क्षण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, अरे देवा, हे आपण केलं होतं का? थोड्याच वेळात मात्र प्रेशर शांत झालं. कुणी वेगाने लिहू लागलं, कुणी पेन चावायला लागलं, कुणी ओठ चावलं, तर कुणी वर छताकडे बघून उत्तर आठवण्याचा प्रयत्न करत होतं. सतीश आणि कार्तिक सुद्धा अगदी विचार करून पेपर लिहित होते. प्रीती ही प्रश्न नीट वाचून व्यवस्थित उत्तर लिहित होती. थोड्या वेळाने सरांनी सांगितलं की शेवटची 10 मिनिटे राहिली आहेत. तेव्हा क्लासमधलं वातावरण अक्षरशः बदलून गेलं. तेव्हा कुणी पेपर फास्ट लिहित होतं, तर कुणी लिहिलेलं उत्तर चेक करत होतं. इतक्या सर जोरात म्हणाले, टाइम इज अप, स्टॉप रायटिंग. सरांनी पेपर कलेक्ट केले तसे सगळेजण बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सगळे एकमेकांना पेपर कसा गेला असं विचारू लागले. प्रीतीच्या सगळ्या मैत्रिणी सुद्धा एकत्र उभ्या राहून, हा प्रश्न किती अवघड होता, या प्रश्नाचं तू काय उत्तर लिहिलंस, पेपर वेळेत पूर्ण झाला होता का, अशी चर्चा करत होते. तेवढ्या सतीश आणि कार्तिक पण बाहेर आले. तेव्हा सगळ्या मुली त्यांना विचारू लागल्या, काय रे, तुम्हाला पेपर कसा गेला? तेव्हा सतीश आणि कार्तिक दोघे एकदम म्हणाले, आम्हाला तर पेपर एकदम सोपा गेला.
कार्तिक आणि सगळ्या मुलींच्या गप्पा चालू होत्या. त्यावेळी प्रीती त्या सगळ्यांच्या मध्ये शांत उभी होती. तिने एकदा सतीशकडे बघितलं पण काही बोलली नाही. सतीशनेही तिची नजर पकडली, पण दोघांनीही न बोलण्याचा आपला निर्णय पाळला. तरीही एक हलकीशी स्मितरेषा दोघांच्या चेहऱ्यावर नकळत आली होती. बाकीचे सगळे बोलत होते, पण त्यांचं शांत बघणं तेच खूप काही सांगून जात होतं. परीक्षेची तयारी तुम्ही कसे करत होता हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि परीक्षेविषयीचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.